नमस्कार. गोदाई किचनमध्ये आज ते मस्त असे ना चटपटीत आणि खुसखुशीत पनीर पराठ्याची रेसिपी दाखवते. पराठा हा एकदम मस्त असा खुसखुशीत होतो, चवीला अतिशय चविष्ट लागतो. बरं, पनीरसुद्धा मी घरीच बनवलं आहे आणि मस्त असा हा पराठा केला आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता, दुपारच्या जेवणासाठी करू शकता किंवा रात्री फक्त हा एक पराठा तुम्ही कशाबरोबर करून खाऊ शकता किंवा असाही खायला एकदम मस्त लागतो. याच्याबरोबर चटणी हे सॉस वगैरे असं काही लागत नाही. पण तुम्ही जर करणार असाल तर शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा मग दही घेऊन रात्रीचं दही खाऊ नका, सकाळी खाणार असाल तर दही घ्या आणि मस्त असा हा पराठा होतो, पनीर पराठा. तर एकदम खुसखुशीत होतो. खुसखुशीत होण्यासाठी पीठ कसं मळायचं तेही दाखवते आणि अतिशय असं चविष्ट असा हा पराठा होतो. आमच्या घरी सगळ्यांनी हे मी केला होता आणि सगळ्यांनी खाल्ला होता, अगदी आवडीने खाल्ला होता आणि मी रात्रीच्या जेवणासाठी केला होता. तर सगळ्यात आधी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. तर इथे मी पनीर घेतलं आहे, पण हे पनीर मी घरीच बनवलं आहे. 1 लिटर दूध गरम करून घेतलं, चांगलं उकळलं आणि त्यामध्ये 1 लिंबूचा रस घातला, दूध फाटलं आणि मग दूध छान गाळून घेऊन एका फडक्यामध्ये बांधून ठेवलं 1-2-3 तास आणि छान असा त्याचा गोळा तयार झाला आणि मग किसणीने किसून घेतलं. असं हे पनीर तयार केलं आहे किंवा हाताने करून घ्या. शक्यतो मी पनीर घरीच बनवते अशा पद्धतीने आणि करते. अगदीच घाई असेल तरच मी विकत आणते, नाहीतर मी घरातच बनवते अशा प्रकारे पनीर. थोडंसं घट्ट बांधून ठेवलं की नाही छान वडीसुद्धा मस्त अशी कट करता येते, इतपत हे पनीर असं छान तयार होतं. मी शक्यतो म्हशीचं दूध वापरते तर त्याच दुधापासून करते. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, बघू शकता एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि इथं एक 2-3 मिरच्या, एक 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेतलं आहे आणि एक वेगळी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. असं हे स्टफिंगसाठी हे साहित्य घेतलं. आता पीठ कसं मळलं आहे ते सांगते. तर एक 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 मोठा चमचा भरून तूप घातलं आहे आणि याला छान मळून घेतलं आहे. मळून म्हणजे चपातीपेक्षा थोडंसं सैलसर मळून घेतलं आहे. अगदीच सैल नाही, पण आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैल मळून घेतलेलं आहे. आता हे स्टफिंग एकत्र करून आणखी काही कोरडे मसाले त्याच्यात घालायचे. सगळं हे मिक्स करून घेतलं. कांदा शक्यतो जेवढा होईल तेवढा बारीक चिरून घ्या, म्हणजे तुम्हाला लाटताना कांदा जो आहे तो बाहेर येणार नाही. किंवा मग मुलं खात नसतील तर कांदा नाही वापरला तरी पण चालतं. हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने कुस्करून घेतलं तरीही चालेल पनीर किंवा किसून घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊया. मीठ घालायचं चवीनुसार. 1 पाव चमचा जिरेपूड घातलेली आहे. 1 अर्धा चमचा धनेपूड आहे. थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे. अगदी थोडंसं मिरची आपण वाटून घातलेली आहे. थोडंसं कुटलेली मिरची होती ती घातली. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता तुम्ही चाट मसाला वापरू शकता, थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकता याच्यामध्ये. लागल्यास भाज्यासुद्धा तुम्ही घालू शकता. मुलं जर खात नसतील पण पराठा खात असतील तर याच्यामध्ये शेपूची भाजी, मेथीची भाजी मिक्स करू शकता. पण शक्यतो पनीरचं पराठा करतो आहे म्हटल्यानंतर आपण पनीरच मी वापरलेलं आहे. हे बघा छान असं हे मिक्स करून याचं हे बघा अशा पद्धतीने हे तयार करून घेतलं. आता लाटायचं कसं ते दाखवते. हे बघा मऊसूत अगदी गोळा मळून झालेला आहे. आता याची वाटी तयार करून घ्यायची. वाटी तयार करून घ्या किंवा तुम्हाला मग जमत नसेल तर बेलण्याने लाटून थोडीशी पुरी लाटून घ्यायची आणि त्याच्यात भरलं तरीसुद्धा चालतं. हे आपण पुरणपोळीसाठी वाटी करतो की नाही अशा पद्धतीने करून घ्यायची आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं. याच्यात जेवढं भरता येईल तेवढंच भरून घ्यायचं. अगदी मी मोठा चमचा भरून याच्यामध्ये जे पनीरचं सारण करून ठेवलं होतं की नाही ते घेतलं आणि हे बघा हे अशा किनारे असे एकत्र करून घ्यायचे. छान असा हा गोळा करून घ्यायचा
आणि हाताने हे करून थोडंसं हा ना दाबून घ्यायचा किंवा मग तोडून घ्यायचा, म्हणजे एकजीव होऊन जातं कणिक. हे बघा मस्त असा हा गोळा तयार झाला. बरं तुम्हाला जर सकाळी लवकर करायचं असेल तर रात्री स्टफिंग करून ठेवा, म्हणजे सकाळी पटकन कणिक मळून झाली की हे पराठे तुम्हाला करता येतात. सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा छोटे छोटे असे करून तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता. थोडंसं अलगद हाताने लाटून घ्यायचं, म्हणजे आपण कांदा जो घातलेला असतो की नाही थोडासा बाहेर येतो. थोडंसं जाडसर लाटायचं, फारही पातळ लाटू नका किंवा फारही जाड करू नका. अगदी थोडंसं हे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आणि हे छान तव्यावर शेकून घ्यायचं किंवा त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेलही लावू शकता, बटरही लावू शकता. थोडंसं पातळ तूप लावून घेतलं मी आणि याच्यावर तेलही छान लागतं बरं का. तेलाने तुम्ही करणार असाल तर तेलही लावू शकता, पण तव्याला आधी तेल लावून घ्यायचं. इथे मी डोशाचा तवा वापरला आहे. हे बघा मस्त असं हे पराठे, आणि हे खुसखुशीत लागतात बरं का. हे खुसखुशीत का लागतात तर आपण कणकीमध्ये तूप घातलं होतं की नाही त्यामुळे. दोन्ही बाजूने छान तूप तेल जो तुम्हाला आवडत असेल ते लावून छान असा खमंग पराठा भाजून घ्यायचा. अतिशय चविष्ट लागतो. एकदा नक्की करून बघा या अशा पद्धतीने. कणिक जर अशी मळून घेतली की नाही अगदी खुसखुशीत हे पराठे होतात. बरं जास्त वेळ नरम पडत नाहीत, अगदी छान खुसखुशीतच राहतात हे अशा पद्धतीने केलं तर. मी याच्याबरोबर नारळाची चटणी केली होती. तुम्ही कशाबरोबर करणार आहे ते करून घ्या, किंवा अगदीच नसेल तर सॉस असतो आपल्याकडे त्याच्यात बरोबर खाल्लं तरी पण मस्त लागतात. जर दुपारी करणार असाल तर मग काय दही घेऊ शकता तुम्ही त्याच्याबरोबर. हे बघा मस्त असा हा पराठा तयार झाला. अशा प्रकारे मी सगळे करून घेतले आणि मस्त अशी सगळ्यांना एक एक पराठा भरपूर होतो. एवढं पौष्टिक आहे ते, पोटभरीचं आहे. हे बघा दोन्हीकडून चारीकडून सगळीकडून असा छान भाजून घ्यायचा आणि आपला पराठा तयार. हे बघा अशा पद्धतीने थोडीशी जाड किंवा पातळ तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने करा, पण शक्यतो एकदमच जाड करू नका. आपण पुरणपोळी करतो की नाही अशा पद्धतीने केला तरीही चालेल. मस्त असा खुसखुशीत खमंग पराठा तयार झाला. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयाच.